नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी आहे संगमनेर तालुक्यातील साकूर येथील महावितरणाचा गलथान कारभार सध्या समोर आलेला आहे। गेल्या महिनाभरापासून शेतकरी जयराम ढेरंगे यांच्या शेतामध्ये विजेच्या तारा पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत। महावितरणाचा विद्युत पोल एका बाजूला झुकल्यामुळे या विजेच्या तारा शेतात पडलेल्या आहेत, त्यामुळे जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे। तसेच शेतामध्ये विजेच्या तारा पडल्यामुळे जयराम ढेरंगे यांना संबंधित क्षेत्रामध्ये शेतीचे कामही करता येत नाहीये। त्यामुळे शेतकरी जयराम ढेरंगे यांनी साकूर महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेश कुमार झा आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना शेतात पडलेल्या विद्युत तारा तातडीने पूर्ववत करण्यासाठी वारंवार मागणीही केली आहे, परंतु गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना साधी जाग देखील आली नाहीये। कारण या घटनेमुळे एखाद्याचा जीव देखील जाईल अशी परिस्थिती या विजेच्या तारांनी करून ठेवलेली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी जयराम ढेरंगे यांनी थेट साकूर महावितरण कार्यालय गाठलंय। तसेच सहाय्यक अभियंता राजेश कुमार झा यांना या गंभीर विषयावर धारेवर धरलंय। विजेच्या तारा पूर्ववत करण्यासाठी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी जयराम ढेरंगे यांनी राजेश कुमार झा यांना गळ्यात हार आणि शाल घालून महावितरणवर संताप व्यक्त केलाय। जर शेतात पडलेल्या विद्युत तारा तातडीने पूर्ववत नाही केल्या तर आमरण उपोषणाचा इशारा शेतकरी जयराम ढेरंगे यांनी सहाय्यक अभियंता राजेश कुमार झा यांना दिलाय। यावेळी जयराम ढेरंगे यांची DS न्यूज 24 ने प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। मी जयराम ढेरंगे, साकूर तालुका संगमनेर। मी आपणाला सांगू इच्छितो की साकूर सबस्टेशनचे अभियंता राजेश कुमार झा हे इथं आमच्या साकूर सबस्टेशनला कार्यरत आहेत, परंतु आमची एक बडी मामा एक DP आहे गावालगतच आणि त्या DPवरती 2 पोल हे पडलेले आहेत। तर मी तुरंत ज्या दिवशी पडले, साधारण त्या गोष्टीला 20-25 दिवस झाले, तेव्हा मी वायरमन शेळके साहेब व त्याचप्रमाणे झा साहेब, राजेश कुमार झा साहेब यांना फोन केला आणि एक 2-3 दिवसामध्ये आम्ही मेंटेनन्समध्ये ते काम करू म्हणून सांगितलं, परंतु त्या गोष्टीला साधारण 20 ते 25 दिवस झाले, अद्याप ते काम झालं नाही। आज माझी शेती वैती करायची आहे, फ्लावरचं रोप येऊन पडलेलं आहे, झेंडूची लागवड करायची आहे, तारी ह्या जमिनीवर टेकलेल्या आहेत, आपल्याला त्या व्हिडिओमध्ये सर्व दिसतीलच। तेव्हा असा अधिकारी आजपर्यंत आम्हाला मिळाला नाही। तेव्हा मी एक शासनाला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक विनंती करतो तर राजेश कुमार झा इथं आलेत, हा कार्यक्षम अधिकारी नाही, अशा अधिकाऱ्यांची त्वरित बदली करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो व त्याचा आम्ही आज शांततेच्या मार्गाने त्यांचा सत्कार केला, त्यांचा हार घालून व शाल देऊन त्यांचा सत्कार केला। सोबत आमचे शेतकरी आहेत, जाकीरभाई मोमीन आहेत, यांची मोठी शेती आहे, जवळजवळ 25 दिवसापासून त्यांचं मोटरीचं कनेक्शन बंद आहे आणि म्हणून त्यांचे कांद्याचं पीक हे पूर्ण जळून खाक झालं आहे। 25 दिवस आम्ही थांबलो, किती दिवस थांबायचं? अशा पद्धतीनं जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या लोकांच्या जर अशा त्रास होत असेल, अधिकारी जर अशी टाळाटाळ करत असेल तर हे खूप दुर्दैव आहे। सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कसे सॉल्व्ह होणार हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे।